प्रतिवतेच्या वस्त्राला स्पर्श करून पहा, जळून भस्मोशील हो. प्रतिवतेच्या तेजाची शक्तीची कल्पना नाही तुला. शिशुपालाचे 100 अपराध भरल्याचे परिणामही तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहून शहाणपणा शिकला नाही. तुमच्या पापाचे गळे असेच भरून घ्या. मी तुमचा परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तू तर दामिनी आहेस, दुर्गा आहेस तू, असुरांचा नाश करणारी शक्ती आहे. भाऊराया कृष्णा, सख्या पुरुषत्वाचे लौकिक पराक्रमाचे निर्मणी माझे पती भक्त कसे हीन दीन होऊन गेले ते त्यांचा पुरुषातून सगळं करणे माधवा. धर्म अधर्माच्या माणसाने किती भाऊ करावा, विधी लिखित म्हणून स्त्रीने किती सहन करावे. अशा हे दृष्टी प्रवृत्ती फोफावतात, अधर्मच धर्म बनतो. माधवा, श्रीकृष्णासारखा पाठीराखा भाऊ झगडायला नाही धावत. कौरवासारखे नातेवाईक मात जही स्थळी सापडतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे रे माधवा. विनाशिकाली विपरीत बुद्धी म्हणतात ना. कर्ण आणि कौरव विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तुला अपशब्द ऐकावे लागले. तुझ्या वस्त्रहरणाचा नीच प्रयत्न केला गेला म्हणून तू कष्टी होऊ नकोस. या निसेने ज्याने ज्याने या कुकर्मात भाग घेतला त्या सर्वांचा रणांगणावर मृत्यू पाहूनच मी देह ठेवीन. तुमच्या मृत्यू समयी तुम्हाला धर्म अधर्म पुढे होणाऱ्या भयंकर महाविनाशकारी महायुद्धाचा किरा तुम्ही साधला आहे.